नमस्कार मंडळी, लंच बॉक्स सिरीजचा आजचा हा 4था एपिसोड आहे. तर रोज टिफिनमध्ये काय द्यावा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर तुमच्यासाठी एकदम चवदार असा पर्याय मी घेऊन आले आहे, झटपट होणारा. तांदूळ आणि रव्यापासून बनलेला मऊ लुसलुशीत असा ढोकळा, जो दुपारपर्यंत टिफिनमध्ये ताजाचा ताजा राहतो. त्याचबरोबर खातेवेळेसुद्धा घशात अडकला जात नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे टिफिन आवडीने संपवतील. तर चला सुरुवात करूयात रेसिपीला. पण त्याआधी ढोकळा परफेक्ट आणि मऊ लुसलुशीत व्हावा किंवा जर तांदूळ भिजवलेले नसतील तर काय करावे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओमध्ये आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला सुरुवात करूयात रेसिपीला. येथे तांदूळ आपण रात्रभर भिजू घातलेले आहेत. त्यामध्ये 1 वाटी रवा, पाव वाटी दही, 1 मिरची आणि लसण टाकून घेतलेलं आहे. त्याला असे एकदम बारीक असं आपल्याला त्याचं पेस्ट वाटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं तांदूळ नसतील भिजवलेले तर त्याऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ घेऊ शकता. 10 मिनिटे त्याला आपल्याला भिजू द्यायचं आहे. नंतर मग मध्ये रवा आणि दही टाकून हलकंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि आपला हा बॅटर त्याच्यावरून तयार होता. आता येथे आपण जे बॅटर तयार केलेलं आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ, थोडासा जिरे आणि 1-2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामुळे खाते वेळेस ते घशामध्ये अडकत नाही किंवा तोटरा बसल्यासारखं ते होत नाही. ते टाकून व्यवस्थित असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचे. आता त्यामध्ये आपण इनो टाकलेला आहे. साधारण 1 सॅशे आपण इथे इनोचा घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकायचा. व्यवस्थित असं आपल्याला त्याला फेटून घ्यायचं आहे. आता इथे ढोकळ्यासाठी आपण दह्याचा वापर केला आहे. दह्याऐवजी तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता, पण तो आवर्जून करा, कारण त्यामुळे काय होतं, ढोकळा जो आहे तो सुकत नाही आणि खाते वेळेस घशात अडकत नाही. आता एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण हे बॅटर बनवतो, सहसा आपण जे ढोकळ्याचं बॅटर बनवतो थोडंसं थिक असतं. जसं हे व्हिडिओमध्ये दिसते हे थोडंसं पातळ आहे. तुम्ही हे बनवते वेळेस ढोकळ्याचं हे बॅटर असंच पातळ ठेवा, जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो एकदम परफेक्ट असा होईल, सुका होणार नाही आणि दाटसरसुद्धा होणार नाही. इथे कढईमध्ये आपण पाणी आधीच गरम व्हायला ठेवलं होतं. स्टँड ठेवून त्यामध्ये आपण ढोकळा ठेवून 15 मिनिटे मीडियम गॅसवर वाफवून घेतलेला आहे. इथे बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने आपला ढोकळा बनलेला आहे. अजिबात पीठ कच्चं वगैरे राहिलेलं नाही. आणि थोडासा थंड झाला की मग त्याला आपल्याला काढून घ्यायचे. त्यावर आपण येथे थोडासा जो सांबर मसाला असतो तो टाकलेला आहे, जेणेकरून याची चव जी आहे ती आणखीनच वाढते. तर इथे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर मग आपण याचे काप जे आहेत ते करून घेतोय. डाळ तांदळाच्या ढोकळ्यापेक्षा सुद्धा एकदम चांगला असा, चवीला उत्तम आणि मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा बनतो. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि टिफिनला सुद्धा देऊन बघा. चला, तर येथे आपण याचे काप करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी काढून दाखवते. बघू शकता एकदम जाळीदार असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे, बघू शकता. तर चला, यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात. येथे मी पाणी वगैरे काही केलेलं नाही, फक्त तेलाची फोडणी येथे आपण तयार करून घेतलेली आहे. साधारण 1.5 चमचा पळी तेल आपण येथे टाकलेलं आहे. मोहरी टाकून घ्यायची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. गॅस बंद करून ही फोडणी आपल्याला त्यावर टाकून घ्यायची आहे. तेलामुळे सुद्धा ढोकळा जो आहे तो मऊ राहतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी मिक्स करून सुद्धा ही फोडणी तयार करू शकता, जेणेकरून टिफिनलाही ढोकळा जो आहे तो मऊ राहील. टिफिनला देते वेळेस ढोकळा जो आहे तो पूर्णपणे थंड करून द्यायचा. जर गरम भरला तर त्याला पाणी सुटतं आणि नंतर मग तो चिकट लागतो. त्याचबरोबर तो जास्त खाते वेळेस अडकू नये यासाठी तुम्ही येथे शेंगदाण्याची किंवा कोथिंबीर पुदिन्याची पातळ चटणी देऊ शकता. त्याने चव दुप्पट होईल. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.